तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत माझ्या किचनची टूर। साध्या सोप्या पद्धतीने मी माझं किचन कसं ऑर्गनाइज केलं आहे चला पाहूया। फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला माझ्या किचनचा पूर्ण व्ह्यू दाखवते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल। स्क्वेअर शेप मध्ये माझं किचन आहे। मी किचनच्या एंट्री पॉइंटला उभी आहे। आता आपण किचन मध्ये एंट्री करूया। किचन मध्ये एंट्री केल्यानंतर राइट साइडला फ्रीज आहे। फ्रीजच्या साइडला थोडीशी जागा आहे, तिथे मी एक प्लास्टिकचं कंटेनर ठेवलं आहे ज्यामध्ये गहू आणि तांदूळ आहेत आणि त्यावर हे मी भांड्यांचं जाळं ठेवलं आहे। भांडी घासून झाल्यानंतर मी ते इथे ठेवते। त्यानंतर पुढे जाऊया। माझा जो प्लॅटफॉर्म आहे किचनचा तो एल शेप मध्ये आहे, तर आपण इथून सुरुवात करूया। तर प्लॅटफॉर्म वरती मी या साइडला एक पाण्याचा हंडा ठेवला आहे। त्याच्या बाजूलाच मी जी पीठ मळायची परात आहे ती ठेवलेली आहे आणि इथे बाजूला पाण्याचा जग आहे। या इथे मी एक नॅपकिन ठेवलेला आहे व्हाईट कलरचा। हंड्याच्या बाजूला थोडीशी जागा आहे जिथे मी भांड्यांचं जाळं ठेवते भांडी घासताना आणि बाजूलाच बेसिन आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या वरतीच मी असं भांड्यांचं रॅक लावलेलं आहे। तर अशा प्रकारे हे रॅक मी अरेंज केलेलं आहे। यामध्ये आपल्या ज्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व मावतात। रॅकच्या बाजूलाच वॉटर फिल्टर लावलेला आहे आणि त्याच्या बाजूला इथे एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे। आता बेसिनच्या बाजूला मी इथे एक कडापा मारून घेतलेला आहे जेणेकरून या सगळ्या वस्तू वरती राहतील आणि आपला प्लॅटफॉर्म जो आहे तो रिकामा राहील। न लागणाऱ्या वस्तू मी शेवटच्या खालच्या सेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ज्या रोज लागतात सकाळ संध्याकाळ लागतात त्या इथे वरती ठेवलेल्या आहेत। त्याच्या बाजूला मी हे चाकू कैची वगैरे ठेवलं आहे, लायटर जे आपल्या किचनमध्ये लागतं मस्ट आहे आणि चमच्यांचं एक वेगळं स्टँड आहे। हे इथेच मागे मिक्सर ठेवलेला आहे। त्यानंतर जो मेन प्लॅटफॉर्म आहे तो अशा प्रकारे आहे। इथे मी शेगडी ठेवलेली आहे, बाजूचा स्पेस रिकामा आहे। इथे शेगडी ठेवलेली आहे, त्याच्या बाजूला तेल ठेवलेलं आहे आणि इथे कोपऱ्यात हे ठोंबा ठेवलेला आहे जो मला लागतो लसूण वगैरे ठेचायला पटकन। किचनची खिडकी जी आहे ती नेहमी अशी शेगडीच्या समोर असली ना तर आपण जे काही जेवण वगैरे बनवतो त्यापासून ऑइल निघतं, धूर निघतो, तो पटकन घरातून बाहेर जातो। त्यामुळे शेगडीच्या समोर जर अशी विंडो असेल ना तर त्याचा खूप फायदा होतो। इथे विंडोच्या इथे बाजूलाच मी एक मनी प्लांट ठेवलेला आहे। तर असा ओव्हरऑल किचनचा प्लॅटफॉर्म आहे। किचनच्या खालचा जो भाग आहे तिथे मी अशा प्रकारे कबर्ड्स केलेले आहेत। जस्ट त्याला मी डोर्स लावून घेतलेले आहेत, आतमध्ये ट्रॉली वगैरे नाही। आपण या पहिल्या कप्प्यामध्ये पाहूया। याच्यात आहे मागे सिलेंडर आणि एक कांद्याचं जाळं ज्यामध्ये इथे मी वरती कांदा आणि लसूण ठेवलेला आहे। एक नारळ पण ठेवलेला आहे। इथे कॅरी बॅग, न्यूजपेपर जे आपल्याला लागतात किचनमध्ये ते ठेवलेलं आहे आणि याच्या खालच्या साईडला डस्टबिन बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे हा कप्पा झाला। आता पाहूया याच्या बाजूचा कप्पा। सर्वात आधी इथे आहे मसाल्याचा डब्बा। त्याच्या मागे चपाती लाटताना आपल्याला जी पिठी लागते ती मी एका अशा डब्यामध्ये काढून ठेवते, तर तो डब्बा इथे आहे। त्यानंतर इथे आहे चहा पावडर, मीठ आणि हे असे प्लास्टिकचे कंटेनर मी यूज करते जेणेकरून आपल्या त्याच्यात काय आहे ते पटकन समजतं। तर असे 6 कंटेनर आहेत ज्यामध्ये साखर, शेंगदाणे, तूर डाळ, मूग डाळ, सोयाबीन, पोहे जे काही लागतं डेली यूजसाठी तर ते सगळं ठेवलेलं आहे, तांदूळ वगैरे। त्याच्यात आहे गव्हाचं पीठ आणि याच्यात ज्वारीचं पीठ आहे। मागे 2 कंटेनर आहेत प्लास्टिकचे। हा आहे बिस्किटचा डब्बा। तर अशा प्रकारे हे दोन्ही कप्पे ठेवलेले आहेत। याच्या बाजूलाच आहे बेसिनच्या खालचा कप्पा, तो पाहूया आपण। तर याच्यामध्ये मी एक प्लास्टिकचं कंटेनर जे एक्स्ट्रा होतं ते ठेवलेलं आहे। या बाजूला भांडी घासण्याचं साबण वगैरे ठेवलेलं आहे।
आता पाहूया याच्या बाजूचा कप्पा। तर अशा प्रकारे या कप्प्यात वस्तू ठेवलेल्या आहेत। आणि आता खालच्या कप्प्यात पाहूया। अशा काही थोडक्या वस्तू इथे ठेवल्या आहेत ज्या आपल्याला रेअरली लागतात। तर अशा प्रकारे किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या खालच्या सगळ्या कप्प्यांमध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत। आता किचनच्या या साईडला इथे एक स्टूल ठेवला आहे आणि स्टूलच्या बाजूला एक जुनं जे आमचं शोकेश होतं ना त्याचा खालचा भाग आहे तो मी ठेवलेला आहे। त्याचा ॲज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणून मी यूज करते। तर त्यावरती काय ठेवलं आहे तुम्हाला दाखवते। टेबलवरती इथे दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्या बाजूला हॉटपॉट ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला या खालच्या डब्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि त्याच्यावरती एक इलेक्ट्रिक केटली आहे आणि त्याचा स्विच इथे लावलेला आहे वरतीच। थंडीमध्ये आम्ही बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पितो, तर ते याच्यात पटकन गरम होतं, हातासरशी घेता येतं। त्याच्या बाजूलाच फ्रूट बास्केट ठेवलेली आहे। आमच्या घरात मोसंबी ज्यूस सर्वांनाच खूप आवडतो, तर या मोसंबी याच्यात ठेवला आहे। ॲपल पण आहेत आणि त्याच्या बाजूला जो फ्रूट ज्यूसर आहे तो ठेवला आहे। तर अशा प्रकारे या टेबलचा मी ॲज अ सर्व्हिस प्लॅटफॉर्म किचनमध्ये यूज करते। खालचे जे कप्पे आहेत त्यात मी जे न लागणारं सामान आहे, टेबल फॅन आहे जो आता थंडीमध्ये लागत नाही, किंवा एक्स्ट्रा ज्या कॅरी बॅग्स आहेत मोठ्या त्या सगळ्या वस्तू खाली ठेवलेल्या आहेत। फ्रूट्सची टाईल्स लावून घेतली होती, दुसऱ्या बाजूला पण एक आहे। त्यानंतर किचनची जी खिडकी आहे ना त्याच्यावरती पण एक असा लॉफ्ट दिलेला आहे ज्यामध्ये एक्स्ट्राचे हंडा, कळशी, बकेट, टब हे सगळं मी ठेवलेलं आहे स्टोअर करून। तर अशा पद्धतीने मी माझं किचन जे आहे ते ऑर्गनाइज केलेलं आहे। आय होप की तुम्हाला ते आवडलं असेल। आजचा किचन टूरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।